अरे रे 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 काऊन टाकली गाडी मी इथं? का रोड आहे ना, का पॅच आहे ना, का जंगल आहे. आपल्याकडे जर ऑफरोडिंग बाईक आहे तर आपण अजून एक गोष्ट करू शकतो. जाऊ दे अरे, तू निघतो पटकन. बिबट्या उपट्या आला तर माझ्या घोडच लावून मागून येऊन. आपण तामिनी घाटातून आता जस्ट निघत आहोत आपल्या नेक्स्टवाल्या डेस्टिनेशनवर. आणि इथं भेटले आहे माकडं. तू काहून माहिती माहीत नाही, माझ्याकडे पण करून राहिला मगांपासून. सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हॅलो अँड वेलकम टू आपल्या यूट्यूब चॅनल एजे प्रतीकमध्ये तुम्हा सर्वांचं एकदा स्वागत आहे. सो आपण आजचा नेक्स्ट डेस्टिनेशन डिसाईड केला आहे कुंडलिका व्हॅलीच्या रोडवरून लोणावळा. म्हणजे तिथून आपण समोर जाऊ आणि बघू त्या ऑफबीटवाल्या रोडवर आपल्याला काय भेटू शकते. आणि त्या साईडला जाऊन आपण आजचा दिवस आपला युटिलाइज करू आणि तिकडचा पूर्ण साईड आपण आज एक्सप्लोर करणार आहोत. गाडीतून माहीत नाही मागच्या साईडून का छनछन छनछन आवाज येत आहे. मे बी चैनचाच आवाज असावा, कारण आपल्या गाडीचा चैन सेट आला आहे बदलण्यावर. आता इथून हा जो एक लेफ्टवाला जो टर्न आहे तिथून हा डायरेक्ट जाईल आता कुंडलिका व्हॅलीकडे. आणि हे काय आज एवढे सारे रायडर्स जात कुठं समजत नाही. बहुत जास्त रायडर्स लोक आहेत. चैनचा एवढा बेकार आवाज येत आहे बाईकचा. हिमाली नाराज आहे का माहीत नाही, अशी जरा रुसलेवानी करून राहिली आहे. चैनचा काहीतरी बंदोबस्त करायला लागेल, कारण तो आवाज जो येत आहे मागून खटखट खटखट एवढा इरिटेट करून राहिला आहे ना. या व्हॅलीच्या बाजूला एक रोड आहे. हा आता तर चांगला टार्मॅकवाला डांबरवाला रोड बनला आहे, पण जो पहिले हा रोड होता हा पूर्ण प्रॉपर ऑफरोडवाला रोड होता. ठीक आहे, तर इथून गाडी 10च्या स्पीडच्या वर आपण नेऊ नव्हतो शकत पहिले. ठीक आहे, ज्यांनी कोणी रोड बनवला एकदम मस्त काम केलं आहे. मग भाऊ दुसरी गोष्ट अशी येते का तुम्ही रोड तर बनवला, आता आम्ही ॲडव्हेंचर बाईक घेऊन इथं यायचं कसं ना, का करावं? असं होते का भाऊ? असं करता का तुम्ही? एवढी आम्ही ॲडव्हेंचर बाईक घेतली आहे ना, इथं डांबर रोड बनवून ठेवलाय तुम्ही लोकांना. ओव्हर ॲक्टिंगचे 50 रुपये का पहा. का प्रॉपर जंगलवाला पॅच आहे पहा, एक नंबर. वेगळ्या वेगळ्या टाईपचे इथं फळबिडे लागतात, त्याला आपण म्हणतो रानमेवा. ओ हो, कुंडलिका व्हॅली. पण आपण इथं नाही जाऊ पब्लिकवाल्या प्लेसमध्ये, आपण जाऊ अशा एका खतरावाल्या दुसऱ्या जागेवर. कारण पहा आता इथून जर आतमध्ये जाणं म्हटलं तर एक 100-150 रुपये यांनी लोक तिकीटच घेते. तर भाऊ अशानं कसं व्हायचं? वेल मित्रांनो, आता आपण आलो आहो कुंडलिका व्हॅलीचा व्ह्यू. तर आता आपण आता इथून निघू पुढं, म्हणजेच लोणावळा. मागून हा रोड आंबेवाली कोरेगड होऊन जाईल डायरेक्ट लोणावळा साईडला, टायगर पॉईंट वगैरे होऊन. गरमी अशी फाडवाली आहे ना, का सांगू, बेकार. या रोडावरून माग असं मसावला रोड आहे इथं, प्रॉपर ऑफरोड पॅच आहे ना. महत्त्वाची गोष्ट, जर का इथून गाडी पंक्चर झाली तर मग भाऊ धक्का मारत नेण्याशिवाय काही दुसरा उपाय नाही. आणि हा प्रॉपर पॅच आहे जंगल बंगलवाला, नाही तर दूर दूरपर्यंत कोणतं गाव आहे.
गाव असं नाही तरी गावामध्ये तेवढी काही सोय पाणी भेटणार नाही, म्हणजे पंचरसाठी जसे छोटे छोटे काही हॉटेल वगैरे भेटतील रोडवर, त्यातून तुम्ही ऑफरोडिंगचा प्रॉपर फील घेऊ शकता. सावधान, पुढे अपघाती क्षेत्र आहे. हो हो, आहेच का? वाह, का रोड आहे ना, का पॅच आहे ना, का जंगल आहे, माहोल. ताई फक्त अशी रातच्यानं कपडे घालून नको फिरू पांढरेवाले. आमच्यासारखे लोक रात्री बेरात्री कुठेही फिरत राहायच्या जंगला पहाडामध्ये. फालतू दिसली उचली तर आमची दांदरून हादरून येणार हातामध्ये. पहा इथं लिहिलं हॉर्न. ठीक आहे, दिला हॉर्न. भाऊ लिहून आहे तर करायचं भाऊ. अपघात क्षेत्रामध्ये जसं लिहून राहते अपघात क्षेत्र आहे पुढं, तर तिथून आपण हळू जातोच ना, तर तिथं हॉर्न लिहिला तर हॉर्न वाजवला भाऊ, संपला विषय. आपल्याला काही बाकी माहीत नाही. इट इज दॅट इज द एंड. हा काहो असा म्हणतो रोड मी, डेंजरस. फार्म हाऊस आहे, फार्म हाऊस आहे, रिसॉर्ट आहे, काय माहित नाही. पण एक मस्तपैकी घर बनलं आहे, एक नंबर, अलग सलग. मजाच येणार तिथं राहण्यात. जे लोक कपल लोक आहे ते लोक या इथं राहून बघा. थोडी शांतता आहे. आपलं तर लग्न झालं ना, तर आपल्याकडे कोणी कपल बिपल नाही आहे, आपण एकटे माणूस आहो भाऊ. बाय. हसतही नाही पोरगी, बाय बी नाही करत आहे. कसं होणार अचानक? याचं बेइज्जती झाली माझी. तर पहा, आपल्याकडे जर ऑफरोडिंग बाईक आहे तर आपण अजून एक गोष्ट करू शकतो अशा ऑफरोडवर, ते म्हणजे सॅडलिंग, म्हणजेच उभं राहून गाडी चालवणं. तर याचा एक वेगळाच मजा आहे. प्रॉपर ऑफरोडिंग करताना जेव्हा आपण सॅडलिंग करतो, असं वाटतंय का घोडा चालवतो, घोडा. जेव्हा असं आपण सॅडलिंग करतो, प्रॉपर पाय तुमचे बेंड करा, पाय बेंड करायचे, बॉडी थोडीशी अशी बेंड करायची आणि जाऊ द्यायची गाडी एक्सलेटर देऊन. माग कसम मजा ही आ जाएगा. एक मस्तपैकी मित्रांनो रोडवर जाताना एक रिव्हर आली आहे छोटीशी, पण पाणी तर बऱ्यापैकी चांगलं दिसत आहे. तर याचा अर्थ समजत आहे ना तुम्ही, म्हणजे आपण इथून जाऊ शकतो. तर इथून एक प्रॉपर ट्रेल तर आहे ऑफरोडवाला. घसरू नको न स्लिप नको होऊ न पाडू नको व हिमालय मले, गाडीचे चक्के स्लिप होत आहे ग. अरे बाप रे, का गाडा नाही इथं तर. अरे रे 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 रे, काऊन टाकली गाडी मी इथं. थांब, आपण गाडी लावू पद्धतशीर या साईडमध्ये. अरे बाप रे, गाडीचा चक्का होता स्लिप, पुरा गाडन झाला आहे तिथं. ठीक आहे, हे थोडी बरीचशी जागा वाटत आहे. इथं गाडी फक्त आपली उभी राहिली पाहिजे. बाकाचं अबे यार, पुरा गाडन झाला. टायरच्या ग्रिपमध्ये गाडी पुरी स्लिप होईन आपली. आता एक्स्ट्रीमच ॲडव्हेंचर होऊन राहिला आहे. दोन जागेवरून नदी येऊन राहिली आहे, म्हणजे एक जे येत आहे या साईडून येत आहे आणि एक दुसरी येत आहे या साईडून. ठीक आहे, आता पाण्याचा फ्लो म्हणजे ठीकठाक आहे, म्हणजे असं समजा कमरभर किंवा इथपर्यंत तरी पाणी असणार आहे. ठीक आहे, तर मी विचार करतो का जाऊ का नाही बा म्हणून. तसंही पा का विचार करायचा आहे, चाललाच जातो. तसंही जेव्हा सकाळी मी 6-7 वाजता निघलो तर आंघोळ तर काही केली नव्हती, तर विचार करतो करून टाकतो बा. सो पद्धतशीरपणे आपली आंघोळ सगळं काय करून निपटवलं आहे. पूर्ण अख्खा ओलाव पण पाणी एवढं थंड होतं ना, का एकदम
बर्फवाला चिल्ड. मस्तपैकी टी शर्ट विशर्ट काढून पीडपाड केली, पाणी वाणी सगळं निचोडून टाकला, चड्डी बी निचोडून टाकली पाणी वाणी काढून. आता ते गाडीवर सुकूनच जाईल. तसंही आपली आजची जी आंघोळ होती एकदम टोटली अनप्लॅन वाली आंघोळ होती. सो चला पटापट कपडे उपडे लावतो. अजूनपर्यंत पॅन्ट घातलेला नाही, पॅन्ट घालतो पद्धतशीरपणे आणि लवकरात लवकर भेटतो. फायनली आपली झाली आहे आंघोळ वांघोळ पद्धतशीरपणे. बघा पिकनिक करण्यासाठी ही जागा एवढी मस्त आहे का 7-8 मित्र लोक आले, 10 मित्र लोक आले तरी एक नंबर इथं कुठंतरी बढिया पद्धतशीरपणे. किंवा हे जागा मस्त आहे, मस्त चुली लावा इथं. इथं ऑलरेडी जेवण बनवण्यासाठी आहे सुखसुविधा. पण पार्टी करा सगळं काय करा, पण हे अशा गोष्टी करू नका यार. हां ही जागा पूर्ण खराब करून ठेवली आहे. म्हणजे खराब नाही झाली आहे पण पूर्ण यार बॉटल फेकून ठेवलं आहे. सो आता मेन गोष्ट आहे तिथलावाला पॅच जो पूर्ण गार्डन होऊन आहे. आणि माझ्या टायरच्या ग्रीपमध्ये हे घुसली आहे पूर्ण गार्डन. तर आता इथून तर जाईल म्हणा गाडी, काही प्रॉब्लेम नाही. डायरेक्ट एक्सिलेटर सोडून वर सीधा. आता चुकीने जर गाडी मी लीन बिन केली कुठूनही तर डायरेक्ट गाडी होईल आपली स्लिप. तर थोडा वेळ हळूहळू जाण्याचा प्रयत्न करू. जिथं कुठं रोडवर चांगलं पाणी वाणी भेटन तिथं थोडासा ड्रिप मारू आणि ते टायरचा पूर्ण गार्डन काढून टाकू. माक कसम साहेब. हां आता मस्त थंड वाटतं कारण इनर पूर्ण ओला होऊन आहे आणि दुसरी गोष्ट चड्डी माझी ओली होऊन आहे. तर मस्त थंड वाटत आहे काही वेळासाठी, पण हे लवकरच सुकून जाईल. या रोडवरून येण्यात एक वेगळाच मजा आहे. प्रॉपर नेचरची फिलिंग, प्रॉपर नेचरची वाईब्स येणार इथं. कारण एवढा शांत एरिया आहे आणि प्रदूषणाचा 1% पण इथं नाही पाहायला भेटणार. ना ट्रॅफिक आहे, ना किचकिच आहे, ना काही आहे. पहा या रोडवरून डायरेक्ट जे एक दिसत आहे तैला बैला किल्ला. ठीक आहे, किल्ला नाही ॲक्च्युली ते वॉचिंग टावर आहे. 2 पिनॅकल आहे असे लंबे रेक्टँग्युलर साईजचे. ठीक आहे, तर तो राईट साईडवाला जो फर्स्टवाला आहे त्याला म्हणतात फ्रंट वॉल आणि जे सेकंडवाला आहे, सेकंडवाल्याची जे वॉल आहे चढायची वर त्याला म्हणतात ट्रेडिशनल वॉल. ठीक आहे, तर ते आपलं क्लाइंब करून झालं आहे ऑलरेडी एकदा. तर जबरदस्त फील आला होता तेव्हा क्लाइंब करताना आणि रॅपलिंग करताना. ओ लालपरी, अरे बापरे, आत्ताच म्हणलो होतो बाय प्रदूषण नाही, आणि आत्ताच कारा पुरा धुवा सोडून तोंडावर गेलाय माझ्या. प्रॉपर ऑफरोडिंग आहे इथून. अरे बापरे, मरते रे बा. सो इकडं किल्ला तैला बैला आणि आपण इकडे जाऊ सरळ तर लोणावळा. हा एक प्रॉपर जंगली पॅच म्हणजे जंगलाचा रस्ता. आता या जंगलात कुठले जनावर आहे ते माहीत नाही, पण एकदा जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा मोर बघितले होते फक्त. आणि ते डुक्कर काय म्हणतात त्याला, जंगली डुक्कर, ते बघितले होते. डुक्कर आहे म्हणजे बिबटे आहे 100%. बापरे, अरे बापरे. इथं 1 मिनिट थांबतो. इथं फील करा किती शांतता आहे. ऐकायला येत आहे का काहीतरी माझ्या आवाजाशिवाय? बापरे का शांतता आहे, खतरनाक. इथं जर कुठंतरी मेडिटेशन करत बसलो ना तर का फील येईन जबरदस्त. जाऊ दे अरे, तू निघतो पटकन. बिबट्या उपट्या आला तर माझ्या घोड्याच लावून मागून येऊन, त्याच्यापेक्षा इथून जाण्यातच भलाई आहे आपली. आहा का स्मेल येत आहे जंगलातली, एकदम फ्रेश म्हणजे एकदमच फ्रेश.
का स्मेल येता यार जंगलातली, मा कसम खतरनाक यार. मज्जा. एक भूलभुलैया दाखवू का? हे पहा आता. खतरनाक जंगल, दोनही साइडून असे झाडं आणि मधातून रोड. आणि तिथून चाललो आपण हिमालयावर बसून. मा कसम. बहिलता बाय. बहिलता मावशी मावशी मावशी. मावशीला काय लेन देन नाही कोणाशी, आपली मस्त घास खाते. आणि आपण येऊन पोहोचलो आहे आता बुट्टो कोरीगड इथं. एक नंबर पूरा जंगल छाप रोड आहे, जोरदार. मजाच येते इथं गाडी चालवून. इथं हे टोपली सारखे झाड दिसत आहे का? हे जे टोपली सारखे जे झाड दिसत आहे याला म्हणतात कारवीचे फुलं, म्हणजे कारवीचं झाड. 7 वर्षात फक्त एकचदा या झाडावर फुलं लागतात. बघा, ट्राय करा की जेव्हा असा एका वन वे रोडवरून जाणार, ठीक आहे, तिथून कुठून व्हाईट लाईन भेटली तर व्हाईट लाईनच्या थोडासा लेफ्ट साईडमधून चालण्याचा प्रयत्न करा बाईक. कारण काय होते, आता समजा आपली बाईक स्पीडमध्ये आहे, ठीक आहे. आता आपण जर चाललो समजा इथून रोडच्या एकदम या कॉर्नरवरून, जे की बहुत लोक करतात, ठीक आहे. आता जर इकडून कोणता कुत्रा उतरा आला ना किंवा कोणता माणूस आला, कोणी आलं ना, तुम्ही कंट्रोल नाही करू शकणार, ठीक आहे. कारण ते दिसत नाही एका कॉर्नरवर जेव्हा आपण चालत राहतो. पण तेच जेव्हा जर आपण सेंटरमधून जर गाडी चालवतो तर आपल्याला दिसून येईल सगळं काही, आणि तुमच्याकडे चान्स पण राहते इकडे तिकडे गाडी टाकण्यासाठी. दादा काय नाश्त्याला? भजी, कांदा भजी, बटाटा भजी, चीज भजी, मॅगी. बटाटा भजी कर 1 प्लेट, आणि सांग तू लागेल तर अजून काही. आवाज आत्ता थोडंसं फ्री झाला. हवे कमीत कमी 1 तास नाही पण पाऊण तासाची ट्रॅफिक, तेवढ्या वेळपासून त्या ट्रॅफिकमध्ये फसून. बापरे बाप. त्या मुशी डॅमच्या इथं आहे ना, आहे काहीच नाही, पाणी तर आज होतं नाही. त्या पायऱ्या उऱ्यावरून कुठून पाणी शेतबीत नाही. मा कसम पाऊस चालू झाला, पाऊस चालू झाला. पाऊस चालू झाला पद्धतशीरपणे. आपण आता मस्त रेनकोट घालू. आत्ता आपण कुठे पोहोचलो? आत्ता पोहोचलो आपण लोणावळ्यामध्ये. लोणावळ्यामध्ये फेमस आहे काही गोष्टी, जसा की लोणावळ्याचा घाट, म्हणजे लोणावळा खंडाळा घाट. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट इथं फेमस आहे लोणावळ्याची चिक्की. तिसरी गोष्ट फेमस आहे इथं हनीमूनवाले कपल्स. पण भाऊ आपण आहोत सिंगल माणूस, आपल्याकडे काहीच नाही. तर पद्धतशीरपणे आपण हा एक रेनकोट आणला आहे, रेनकोट घालू. आता इथं झाला लोणावळ्यामध्ये मित्रांनो पाऊस चालू. आणि हा पाऊस फक्त ना फक्त लोणावळ्यामध्येच असत, लोणावळ्याच्या बाहेर कुठंच पाऊस नाही भेटणार आहे. 5-10 मिनटासाठी पूर्ण ओलं करणार आहे. आणि ठीक आहे, आपण रेनकोट बिनकोट पूर्ण घालगुल केला आहे.
एक नंबर झालो आपण पूर्ण पावसापासून प्रोटेक्ट. आणि आता पद्धतशीरपणे आपण करू लोणावळाचा आणि खंडावळ्याचा घाट. पावसाचं काही समजलंच नाही. आला 1 मिनटं ओला गेला, मला वाटलं आता पाऊस पडन. लोणावळ्याच्या बाहेर निघता का पाऊस बंद. रेनकोट घातली, आता अशी गरमी होऊन राहिली आहे खतरनाकवाली. फायनली मित्रांनो आपण आत्ता येऊन पोचलो आपल्या घरी. सो आत्ता पार्किंगमध्ये आहे. हे सगळं सामान अनलोड करू आणि जाऊ घरी आणि घरी जाऊन बोलू. तो फायनली मित्रांनो आपण आत्ता येऊन पोचलो घरी. सो आपली आजची दिवसभराची राईड झाली आहे सक्सेस. पहिले आपण तामिनी घाट गेलो. तामिनी घाट आपण प्रॉपरली एक्सप्लोर केला. त्याच्यानंतर आपण मग कुंडलिका व्हॅलीचा जो रोड आहे जो लोणावळ्याला जातो तो प्रॉपर ऑफरोडिंगवाला पॅच आपण एक्सप्लोर केला. गाडी तिथं चालवली. एकदम थ्रिलवाला एक्सपिरियन्स होता आणि फर्स्ट टाइम एवढा म्हणजे खतरावाला ॲडव्हेंचर केला आपण. म्हणजेच ॲडव्हेंचर इन द सेन्स की आपण ऑफरोडिंग केली आज. आता आपण लवकरच नवीन एक राईड प्लॅन करू. सो थोडीशी मोठी करू. थोडी मोठी म्हणजे जास्त मोठी नाही, थोडी मोठी. सो लवकरच मग मी भेटतो आता तुम्हा लोकांना सह्याद्रीमध्ये कुठल्या तरी एका नवीन जागेवर, एका नवीन ॲडव्हेंचरस जागेवर. सो तेव्हापर्यंत बाय बाय.